चला तर आता कंटिन्यू करूया. रिलेशनशिप बिटवीन मोलर मास डेन्सिटी ऑफ सबस्टन्स अँड युनिट सेल एज लेंथ इज डिड्यूस इन फॉलोइंग स्टेप्स. तर त्यांनी काय सांगितलं बघा. इफ एज लेंथ इज ए, समजा एज लेंथ युनिट सेलची, क्युबिक युनिट सेलची एज लेंथ ए असेल तर आपण कसं करणार. सो डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. सो मास ऑफ युनिट सेल अपॉन व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. आता मास कसं काढणार आपण, एम इंटू एन. आता एम म्हणजे काय आहे, इथे दिले बघा, मास ऑफ वन पार्टिकल आणि एन इज द नंबर ऑफ पार्टिकल्स. ए क्यूब म्हणजे व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. तो युनिट सेल क्युबिक आहे म्हणजे ए क्यूब. साइड क्यूब आपण म्हणतो ना, तेच इथे करायचंय. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इज ए क्यूब. तर आपण व्हॅल्यू टाकणार आहे त्याच्यात आणि मग आपल्याला हा फॉर्म्युला मिळणार आहे रो इज इक्वल टू. ठीक आहे. तर रो म्हणजेच काय, डेन्सिटी. बघा इथे रो दिलेलं आहे, रो. तर रो इज द डेन्सिटी एन एम कॅपिटल एम अपॉन ए क्यूब एन ए. एम म्हणजे काय आहे, कॅपिटल एम म्हणजे मोलर मास आहे आणि कॅपिटल एन ए म्हणजे अवोगॅड्रोज नंबर आहे. हा फॉर्म्युला तुम्हाला लर्न करायचा आहे, लक्षात ठेवायचा आहे. आपण जेव्हा न्यूमरिकल सॉल्व्ह करू तेव्हा हा लागणार आहे. आता इकडे बघा, इथे न्यूमरिकल सुद्धा दाखवलेलं आहे. न्यूमरिकल मध्ये बघा काय दिले. व्हेन अ गोल्ड क्रिस्टल इज इन द फॉर्म ऑफ FCC, युनिट सेल एज लेंथ इज गिवन 408 पिकोमीटर. पिकोमीटर म्हणजे 10⁻12 मीटर. कॅल्क्युलेट द डेन्सिटी ऑफ गोल्ड मोलर मास इज गिवन 197. आपला फॉर्म्युला तोच आहे, व्हॅल्यू सगळ्या टाकायच्या, सॉल्व्ह करायचं, आन्सर येतं. आता कॅल्क्युलेशन तुम्ही करायचंय. कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला हे कळणार आहे. जर तुम्हाला लॉग टेबल वापरता येत असेल तर हेच कॅल्क्युलेशन तुम्ही अर्धा मिनिटात करू शकतो. लॉग टेबल कसा वापरायचा ते शिकून घ्या आणि मग तुम्हाला हे कॅल्क्युलेशन अतिशय सोपं आहे. त्याच्यानंतर पॅकिंग फ्रॅक्शन काय, पॅकिंग कसं होतंय ते बघा. कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स आर क्लोज्ड पॅक जवळचे, त्यांच्यामध्ये सुद्धा अरेंजमेंट आहे. तर कसं आहे त्यांचं कॉर्डिनेशन नंबर कसे आहे, कसे टच करतात तेच आता आपण बघतोय. तर सर्वात पहिले काय सांगितलंय, क्लोज पॅकिंग इन वन डायमेन्शन. तर एक पार्टिकल आहे, त्याला दुसरा पार्टिकल, त्याला तिसरा पार्टिकल एका लाईन मध्ये, तर त्याला वन डायमेन्शनल म्हणतात. टू डायमेन्शनल मध्ये एक पार्टिकल असे लाईन मध्ये, एक दुसरी लाईन, लेंथ आणि ब्रेथ. आणि थ्री डायमेन्शन मध्ये तीन आहे, तर ते स्क्वेअर क्लोज पॅकिंग त्याच्यामध्ये एक प्रकारे. वन डायमेन्शनल रो ऑफ द क्लोज पॅकिंग स्पियर्स आर स्टॅक्ड ओव्हर इच अदर. तर एकावरती एक असं आपण ठेवलंय. डायग्राम मध्ये बघा, डायग्राम बी मध्ये इथे स्क्वेअर पॅकिंग दाखवलेलं आहे. तर लेअर ए आहे, त्याच्या खाली लेअर परत एच आहे, परत एच आहे, सेम टाइप ऑफ अरेंजमेंट आहे. त्याच्यानंतर तिसरा प्रकार बघा, तिसऱ्या प्रकारामध्ये हेक्झागोनल क्लोज पॅकिंग स्ट्रक्चर दाखवलेले हो. तिसऱ्या डायग्राम मध्ये बघा, हेक्झागोनल क्लोज पॅक स्ट्रक्चर. तर पहिली लाईन आहे, त्याच्यामध्ये थोडी मोकळी जागा जाते, तिथे दुसरी लाईन आपण लावणार आहे. The closed packed structure is one dimensional row show in the depression between the neighboring spheres. The second row is arranged in such a way that the sphere fit in the depression of first row. तर पहिली रो आहे, मध्ये मोकळी जागा आहे, त्या मोकळ्या जागेमध्ये दुसरी रो आपण डिप्रेशन मध्ये फिट करणार. मग परत तिसरी रो पहिल्यासारखीच असणार, रिपीट होणार. पहिली रोला आपण ए म्हणूया, दुसऱ्याला बी म्हणूया, परत ए म्हणजे ए बी टाइप ऑफ अरेंजमेंट इकडे असणार आहे. त्याच्यानंतर क्लोज पॅक स्ट्रक्चर, ओके, थ्री डायमेन्शन मध्ये. तर इथे दाखवलेले तुम्ही बघू शकता, FCC HCP, ते तुम्ही वाचून घ्या, तुमच्या लक्षात येईल. अरेंजमेंट दाखवलेली. आता थ्री डायमेन्शनल मध्ये कसं दाखवलंय बघा, ए म्हणजे ए आहे एक लेअर, त्याच्यावरती परत ए आहे, त्याच्यावरती परत ए, तसं मध्ये मोकळी जागा जे आहे तिथे ठेवायचं नाही आपल्याला, सेम टाईपचं अरेंजमेंट करायचंय. तर त्यालाच आपण स्क्वेअर क्लोज पॅक स्ट्रक्चर असं म्हणतोय. पण हे थ्री डायमेन्शन मध्ये बरं का, मगाशी आपण टू डायमेन्शन बघत होतो. त्यानंतर हेक्झागोनल क्लोज पॅक स्ट्रक्चर, तर त्याच्यामध्ये परत तसंच की ए लेअर आहे दोन डायमेन्शन मध्ये, त्याच्यामध्ये डिप्रेशन राहणार आहेत, वॉइड्स त्याला म्हणतो, डिप्रेशन मोकळी जागा. ट्रायंग्युलर वॉइड्स, हेक्झागोनल वॉइड्स राहतात, वॉइड्स म्हणजे मोकळी जागा. सो ट्रायंग्युलर वॉइड्स मध्ये दुसऱ्या आपण लावणार. तर टेट्राहेड्रल वॉइड आहे, सराउंडेड बाय 4 स्पियर्स आहेत, आणि इकडे दिलेले आहे ट्रायंग्युलर वॉइड्स आहेत, ओके, नॉट कवर्ड बाय द स्पियर्स ऑफ द सेकंड लेअर. सो ऑन जॉइनिंग द सेंटर्स ऑफ 4 स्पियर्स ऑफ टेट्राहेड्रॉन इज फॉर्म. इथे डायग्राम मध्ये दाखवलेले आहे टेट्राहेड्रॉन, ऑक्टाहेड्रॉन कसा तयार होतो, आणि ते टेट्राहेड्रल होल कसं आहे, ऑक्टाहेड्रल होल कसं आहे. तर ते अरेंजमेंट आहेत. खालच्या लेअर मध्ये 3 लावले, मध्ये मोकळी जागा, तिकडे आपण वरच्या लेअर मधला पहिला फिट करायचंय. खालच्या लेअर मध्ये 3 लावलेले, ते दुसऱ्या डायग्राम मध्ये बघा, खालच्या लेअर मध्ये 3 लावलेले आणि त्याच्यामध्ये मोकळी जागा आहे, ते वरती पण 3 लावायचे. आपण कसे लावायचे ते दाखवलेले डायग्राम मध्ये बघा. थोडंसं इमॅजिन करावं लागणार आहे, इमॅजिन केलं की तुमच्या लक्षात येईल. त्याच्यानंतर हेच अरेंजमेंट एबीसी टाइप ऑफ अरेंजमेंट आहे.
आता ह्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं पॅकिंग फ्रॅक्शन आहे. तर पॅकिंग फ्रॅक्शन इथे बघा हे डायग्राम मध्ये दाखवलेले कसे पॅक होतात वगैरे. पॅकिंग फ्रॅक्शन कसं काढतात, तर व्हॉल्यूम ऑक्युपाइड अपॉन टोटल व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल. तर व्हॉल्यूम ऑक्युपाइड किती आहे आणि टोटल व्हॉल्यूम किती आहे ते काढायचे. आता एज लेंथ ए आहे आणि दोन ॲटम्स म्हणजे अर्धा इकडे अर्धा इकडे, तर हे रेडियस आहे. तर दोन रेडियस आहेत म्हणून ए इज इक्वल टू 2r दिलेले, म्हणजे आर इज इक्वल टू ए अपॉन 2. लक्षात येते? हे बघा इथे दाखवले. हा एक स्पियर आहे, हा दुसरा स्पियर आहे. ह्याचा हे रेडियस आहे, ह्याचा हे रेडियस. आर प्लस आर 2r आणि हे इथून इथपर्यंत ए आहे. ए म्हणजे एज लेंथ. तर व्हॉल्यूम काढायचं असेल तर आपण कसं काढणार? व्हॉल्यूम ऑफ स्पियर 4/3 पाय आर क्यूब. ठीक आहे, 4/3 पाय आर क्यूब हा आपला फॉर्म्युला 10वीत शिकलात तुम्ही. व्हॉल्यूम ऑफ स्पियर, तर तेच इथे वापरायचे. तर व्हॉल्यूम ऑफ वन पार्टिकल इज 4/3 पाय आर क्यूब. आरच्या जागी आता आपण ए अपॉन 2 घेणार, कारण आपण बघितलेलं आहे की आर म्हणजेच ए अपॉन 2 त्याचं क्यूब. तर आपण इथे व्हॉल्यूम ऑफ वन पार्टिकल काढलेले. आता टोटल पार्टिकल्स किती आहेत? सिंपल क्यूबिक आहे, बीसीसी आहे, एफसीसी आहे, वेगवेगळे पार्टिकल्स आहेत. तर ते व्हॅल्यू तुम्ही टाकायचे आणि पॅकिंग फ्रिक्शन काढायचं. तर सिंपल क्यूबिक मध्ये बघितलं तर वन पार्टिकल आहे, तर तिथे आपण व्हॅल्यू टाकले आणि आपल्याला मिळालं 52%. हे कसं आहे? पॅकिंग एफिशियन्सी. त्यानंतर रेडियस ऑफ स्पियर. मग इथे तुम्ही दुसरा डायग्राम बघायचा. आता दुसऱ्या डायग्राम मध्ये काय दाखवलेलं? इथे एक ॲटम आहे, इथे एक ॲटम आहे आणि इथे सेंटरला एक ॲटम आहे. बीसीसी स्ट्रक्चर. इथे एक ॲटम आहे त्याचं रेडियस, इथे एक ॲटम आहे त्याचं रेडियस. दोन रेडियस झाले आणि मध्ये फुल आहे म्हणजे त्याचा डायमीटर, म्हणजे 4 रेडियस झाले. तर मग ती व्हॅल्यू टाकायची आपल्याला इकडे. तर मग आपण कॅल्क्युलेशन करणार आहे. ट्रायंगल बघा कुठला येतोय त्याच्यानुसार जर बघितलं तर रेडियस इज इक्वल टू √3/4 ए असं येते. व्हॉल्यूम ऑफ स्फिअर तुम्हाला माहिती 4/3 पाय आर क्यूब. ह्या व्हॅल्यू सगळ्या टाकायच्या, टोटल व्हॉल्यूम काढायचं आणि मग पॅकिंग फ्रॅक्शन पॅकिंग एफिशियन्सी काढायची. ती 68% येते. टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द पार्टिकल्स ऑफ युनिट सेल आणि टोटल व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल डिवाइड करायचे. तर 68% ऑक्युपाइड आहे, 32% अनऑक्युपाइड आहे. परत मग एफसीसीचे का, एफसीसीचं कसं आहे बघा. एफसीसीचं आहे तर एक ॲटम इकडे आहे, एक ह्या बाजूला आहे बरं का, फेसच्या या बाजूला आहे आणि तिसरा इकडे. तर असं ते आपण ड्रॉ करणार आहे. मग तिथे तुम्ही व्हॅल्यू टाका, कुठला ट्रायंगल कसा येतो बघा, त्याचे साईड्स बघा, त्याच्यात व्हॅल्यू टाका. तर आपल्याला काय मिळतंय? आर इज इक्वल टू √2/4 ए, म्हणजेच आर इज इक्वल टू ए अपॉन 2√2. मग त्याची व्हॅल्यू टाकली आणि आपल्याला काय मिळतंय? पॅकिंग एफिशियन्सी मिळते 74%. ही कॅल्क्युलेशन तुम्ही बघा, 2 मिनिटं जरा बघा, कॅल्क्युलेशन लिहून काढा, तुमच्या लक्षात येईल. अवघड नाही, एकदम सोपं आहे. 74% त्याची एफिशियन्सी आहे. रेडियस रेशो, आता एक्झाम मध्ये फार महत्वाचं, युनिट सेल रिलेशनशिप बिटवीन ए अँड आर. व्हॉल्यूम कसं आहे, टोटल ऑक्युपाइड, हे सगळं त्यांनी एका टेबलमध्ये दाखवलेलं आहे. बघा 0.5 ए, 0.523 ए, सिंपल क्युबिकचं दिले, एफसीसीचं दिले आणि इकडे पॅकिंग एफिशियन्सी दिलेली सगळ्यांची तुम्ही बघू शकता. आता इथे फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. हा फॉर्म्युला अतिशय महत्वाचा आहे. एम इज इक्वल टू रो ए क्यूब एन ए अपॉन एन. हा फॉर्म्युला आपल्याला प्रॉब्लेम्स मध्ये सारखा वापरायला लागणार आहे. न्यूमरिकल्स बघा जरा, त्याच्यावरती वेगळा व्हिडिओ बनवूया आपण. आता डिफेक्ट्स, क्रिस्टल डिफेक्ट्स आणि इम्परफेक्शन्स. क्रिस्टल काय परफेक्ट नाहीये, त्याच्यामध्ये इररेग्युलॅरिटीज आहे. कुठली गोष्ट परफेक्ट नाहीये. क्रिस्टल तयार होताना त्याच्यामध्ये काहीतरी इम्परफेक्शन्स राहिले तर त्यालाच आपण इररेग्युलॅरिटीज डिसऑर्डर असं सुद्धा म्हणत असतो. ते कसे तयार होतात? दे आर क्रिएटेड ड्युरिंग द क्रिस्टलायझेशन. क्रिस्टलायझेशन करताना ते तयार होतात. तुम्ही म्हणाल क्रिस्टलायझेशन कसं तयार होतं, कसं काय क्रिस्टल तयार होतं? पहिल्यांदा आपण ते क्रिस्टल घेतो आणि ते पाण्यात मिक्स करतो. फॉर एक्झाम्पल एखादा मीठ असेल, साखर असेल, तर ते आपण पाण्यात मिक्स करतो. गरम करतो, गरम केल्यामुळे त्याची सोल्युबिलिटी वाढते आणि मग थंड करतो. थंड केल्यानंतर काय होतं? त्याचे क्रिस्टल्स बाहेर तयार होतात. तयार होताना त्यांचं अरेंजमेंट जे आहे ते एकदम व्यवस्थित असेल तर परफेक्ट होणार आहे. पण त्याच्यामध्ये थोड्याफार इरेग्युलॅरिटीज राहतात आणि त्यालाच आपण काय म्हणतो? डिफेक्ट्स इन क्रिस्टल स्ट्रक्चर. In fact, ideal crystal, no imperfections are possible, only absolute zero. Absolute zero टेम्परेचर तर कोणीच रूच करू शकत नाही, 0 केल्विन. ऍब्सोल्यूट झिरो म्हणजे 0 केल्विन, तिथपर्यंत तर कोणी थंड करू शकत नाही. म्हणजे -273°C एवढं थंड तर कोणी करू शकत नाही. 100% प्युअर मटेरियल तुम्हाला मिळणार नाही. त्यामध्ये थोडेफार डिफेक्ट्स असणार आहे. ते कसे असणार आहे तेच आता आपण बघणार आहे. तर त्याच्यामध्ये सर्वात पहिले पॉइंट डिफेक्ट सांगितलेले आहेत. सो डिफेक्ट्स आर इरेग्युलर अँड दीज आर मेजर क्लासेस: स्टॉइशियोमेट्रिक, नॉन स्टॉइशियोमेट्रिक. तर स्टॉइशियोमेट्रिक मध्ये काय? केमिकल फॉर्म्युला shows the fixed ratio of the number
this ratio of the fixed ratio is the stoichiometry. In stoichiometric defect, stoichiometry remains unchanged. म्हणजे तिथे काही चेंज होत नाही stoichiometry मध्ये. सो नंबर ऑफ पार्टिकल्स कॅटायन अनायन ते सगळं सेमच राहतं. मग काय बदलतं ते इथे दाखवलेलं आहे. वेकन्सी डिफेक्ट. सो ड्युरिंग क्रिस्टलायझेशन अ पार्टिकल इज मिसिंग फ्रॉम द रेग्युलर साईट. तो तिथे असायला पाहिजे पण तो मिसिंग आहे. डायग्राम मध्ये बघा. तर त्यालाच आपण वेकन्सी डिफेक्ट म्हणायचंय. तिथे कोणाची तरी जागा आहे पण तो त्या जागेवर नाहीये, तो गायब आहे. त्यानंतर सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट्स अँड एलिमेंटल सॉलिड. Interstitial sites of the crystals are spaces or voids. Some particles are occupying the interstitial sites. They are called as self interstitial. तर इथे दाखवलेले बघ ऍक्च्युली इथे 4 पार्टिकल्स आहेत, इकडे पण 4 आहेत आणि मध्ये हा अचानक आलेला आहे एक्स्ट्रा पार्टिकल. टोटल मास ऑफ द सबस्टन्स विदाउट इन्क्रीजिंग द व्हॉल्यूम. व्हॉल्यूम वाढत नाही पण ते पार्टिकल्स इन्क्रीज होतात. सेकंडली एलिमेंटल सॉलिड्स गेट शिफ्टेड फ्रॉम ओरिजिनल लॅटिस पॉइंट ऑक्युपाइज द इंटरस्टिशियल स्पेस. ओरिजिनल त्यांचं इथे स्पेस होतं, तिकडून ते इकडे गेले, त्यांनी त्यांची जागा बदललेली आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे शॉर्टकट इफेक्ट. सो न्यू पोझिशन मध्ये हे आल्यानंतर मग शॉर्टकट इफेक्ट आहे. सो आयनिक सॉलिड्स इक्वल नंबर ऑफ कॅटायन्स अँड अनायन्स आर मिसिंग गायब झालेले ते. लॅटिस क्रिएटिंग वॅकन्सी. सो इट मीन्स वेकन्सी क्रिएटेड by loss of cation always accompanied by valency formed by loss of anion. तर कॅटायन अनायन दोन्ही गायब आहेत. आता कंडिशन्स काय? तर शॉर्टकट इफेक्ट साठी त्यांनी सांगितलं की हाय डिग्री ऑफ आयनिक कॅरेक्टर, म्हणजे त्याच्यावर आयनिक कॅरेक्टर भरपूर पाहिजे. हाय कॉर्डिनेशन नंबर जास्त, म्हणजे जास्त त्यांचं बॉन्डिंग पाहिजे एकमेकांशी. एका ऍटमच्या आजूबाजूला किती ऍटम्स आहेत, कॉर्डिनेशन नंबर तो जास्त पाहिजे. आणि स्मॉल डिफरन्स बिटवीन द साईज. कॅटायन आणि अनायन मधला जो रेडियस आहे त्याच्यामध्ये जास्त फरक नकोय. कॉन्सिक्वेन्स, तर ॲज नंबर ऑफ आयन्स डिक्रीजेस मास डिक्रीजेस, त्याच्यामुळे हलकं होतं थोडं. व्हॉल्यूम रिमेन्स अनचेंज, व्हॉल्यूम बदलत नाहीये पण त्याचा मास बदललेला आहे. नंबर ऑफ मिसिंग कॅटायन अनायन इज इक्वल द इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी इज प्रिझर्व. तर तो पॉझिटिव्ह निगेटिव्ह होत नाही, कारण जेवढे पॉझिटिव्ह गायब आहेत तेवढेच निगेटिव्ह गायब. पुढचा प्रकार आहे फ्रेंकेल डिफेक्ट. arises due to ions are missing from the regular sites and occupies interstitial position. त्यांची जिथे जागा आहे तिथून ते गायब झाले आणि दुसरीकडे जाऊन बसले. तर कॅटायन स्मॉलर असतात अनायन पेक्षा, तिकडे हे होत असतं. डायग्राम मध्ये दाखवलेलं बघा, हा पॉझिटिव्ह चार्ज इकडे असायला पाहिजे पण तो तिकडे गेलेला. The Frenkel defect. It is important to note that smaller cation is displayed from the normal side, therefore creates a vacancy in original position. Frenkel defect can be regarded as a combination of vacancy defect and interstitial defects. The consequences काय आहेत, कंडिशन्स काय आहेत? तर फ्रेंकल डिफेक्ट कधी होतो? ऑकर्स इन आयोनिक कंपाऊंड विथ लार्ज डिफरन्स साईज. तर दोघांमधला साईज, कॅटायन अनायन यांच्यामधला साईज डिफरन्स खूप जास्त असेल तरच हा डिफेक्ट होत असतो. कॉन्सिक्वेन्स म्हणजे काय? तर काय होतं याच्यामुळे? as no ions are missing, the whole density of the chemical properties remain unchanged. तर तिथे काही बदल होणार नाहीये केमिकल प्रॉपर्टीज मध्ये. क्रिस्टल्स ऍज अ होल रिमेन इलेक्ट्रिकली न्यूट्रल. तर क्रिस्टल न्यूट्रलच राहणार आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय फरक पडत नाहीये. इम्प्युरिटी डिफेक्ट अरायझेस ड्यू टू फॉरेन ऍटम्स. आता तिथे ऍटम नसायला पाहिजे, तो बाहेरून आलेला आहे फॉरेन ऍटम, तर त्याच्यामध्ये सबस्टिट्यूशन आहे. तो फॉरेन ऍटम्स आर फाउंड इन लॅटिस प्लेसेस ऑफ द होस्ट ऍटम. होस्ट म्हणजे ज्याची जागा आहे तो होस्ट, आणि नवीन आलेला आहे त्याला आपण फॉरेन ऍटम म्हणायचं. आता त्याचं एक्झाम्पल वरनं तुम्हाला लक्षात येईल बघा, इथे डायग्राम मध्ये बघा, सगळीकडे कॉपर आहे, तो होस्ट आहे, पण मध्ये झिंक आलेला आहे. तो कॉपर आणि झिंक जो आहे ब्रास आला आहे इथे दिलेले. वेकन्सी थ्रू अलिओव्हॅलेंट impurity, अलिओव्हॅलेंट वेकन्सी ऑफ Na प्लस इथे दाखवलेले. So created by addition of impurity ion that is with oxidation state different from the ion. दुसरी ऑक्सिडेशन स्टेट, आता इथे Sr2 प्लस आहे आणि सोडियम जो आहे तो 1 प्लस आहे, तर याची ऑक्सिडेशन स्टेट वेगळी आहे आणि तो आल्यामुळे काय होतं, डिस्टर्ब होऊन जातं. तेच इथे दाखवलेले. त्यानंतर इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट, हा कार्बन मध्येच येऊन बसलाय बघा. तुम्ही ऐकलं असेल स्टील, स्टेनलेस स्टील, त्याच्यात कार्बन थोडंसं मिक्स करतात. कार्बन छोटा आहे आयन पेक्षा, तो मध्ये जाऊन बसतो. तर तो लॅटिस स्ट्रक्चर, लॅटिस नॉर्मल साईटला डिस्टर्ब नाही करत पण मध्ये जाऊन बसतो, त्याच्यामुळे काय वजन वाढतं, प्रॉपर्टी चेंज होतात. स्टील स्ट्रॉंग असतं बरं का. नॉन स्टॉइशियोमेट्रिक डिफेक्ट्स. नॉन स्टॉइशियोमेट्रिक इफेक्ट्स अरायझेस नंबर ऑफ ॲटम्स ऑफ वन काइंड अँड अदर काइंड, देअर रेशो इज डिफरंट. त्यांचा रेशो डिफरंट आहे. मग त्याच्यामध्ये मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट, हे वाचा तुम्ही हळूहळू, परत परत लक्षात येईल, लगेच सगळं लक्षात येणार नाही, वाचा परत परत मग ते तुमच्या लक्षात येईल. This defect is possible only in compounds of metal that are show variable oxidation state. आता बघा, व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे काय? Fe+2 Fe+3, फेरस आणि फेरिक.
तिथे इथे पण दाखवलेले Ni+2 Ni+3 ऑक्सिडेशन स्टेट वेगळी आहे, मिसिंग आहे बघा, वेकन्सी तयार होते. मेटल एक्सेस डिफेक्ट, मेटल जास्त आलेलं आहे, मेटल एक्सेस डिफेक्ट. तर झिंक सुद्धा इथे एक्स्ट्रा आलेलं आहे, एक्स्ट्रा न्यूट्रल झिंक याच्या आतमध्ये जाऊन बसलेलं आहे. ही पण एक टाईपचा इफेक्ट आहे. ते काय नाही, सोपं आहे, तुम्ही वाचू शकता. अनायन वेकन्सी, आता कलर और एफ सेंटर. तर फॉर एक्झाम्पल NaCl क्रिस्टल स्ट्रक्चर इज हिटेड ॲट ॲटमॉस्फिअर, सोडियम ॲटम्स आर डिपॉझिटेड ऑन क्रिस्टल स्ट्रक्चर. तर काय होते पुढे बघा, chloride ion diffuses the crystal lattice and these ions combined with NaCl is formed. Electron release diffuse in the crystal and vacant sites are produced. तर तिथे vacant site दाखवले आहेत, ते बघू शकता. आता कंडक्टर म्हणजे काय? कंडक्टर म्हणजे जो इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतो किंवा हीट असेल तर हीट कंडक्ट करतो, त्याला आपण कंडक्टर म्हणतो. हीट कंडक्टर आणि इलेक्ट्रिकल कंडक्टर. तर कंडक्टर मध्ये काय आहे, फ्री इलेक्ट्रॉन असतात, तो इलेक्ट्रिसिटी घेऊन जाऊ शकतो. इन्सुलेटर काय, ज्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन नसतात, तो इलेक्ट्रॉन्स घेऊन जाऊ शकत नाही, इलेक्ट्रिसिटी पास करू शकत नाही. सो सॉलिड्स हॅव्हिंग इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इन द रेंज ऑफ 10⁻⁴ to 10⁻⁷ दे आर कंडक्टर. तर त्यांनी रेंज सांगितली, ओम पर मीटर, पर ओम पर मीटर. सो एक्झाम्पल मेटॅलिक कंडक्टर, त्यामध्ये इलेक्ट्रिसिटी पास होऊ शकते इझिली. आणि ज्याच्यामध्ये होत नाही, ज्याचा रेजिस्टन्स खूप जास्त आहे, खूप कमी कंडक्टिव्हिटी, रेजिस्टन्स जास्त म्हणजे कंडक्टिव्हिटी कमी, करंटला जाऊच देत नाही, त्याला आपण इन्सुलेटर म्हणायचं. आता सेमी कंडक्टर म्हणजे कोण, की ज्यांची याच्यामध्येच आहे 10⁻⁻⁶ पासून ते 10⁻⁴ मध्ये, त्याला सेमी कंडक्टर म्हणायचं. मेटॅलॉइड्स म्हणजे त्याचं खूप क्लासिक एक्झाम्पल आहे, ते म्हणजे सिलिकॉन, जर्मेनियम, त्या क्लासमध्ये. आपल्या फोनमध्ये काय आहे बघा, सिलिकॉन सेमी कंडक्टर. कम्प्युटरमध्ये काय, सिलिकॉन सेमी कंडक्टर. तर तो कधी कंडक्ट करतो, कधी नाही करत. लो टेम्परेचरला इन्सुलेटर सारखं काम करतो, कारण त्यात फ्री इलेक्ट्रॉन नाही. हाय टेम्परेचरला तो करतो. आता हे असं का होतं, त्याच्या मागे कारण काय, त्याच्या मागे बँड थिअरी. तर बँड थिअरी काय सांगते बघा, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ सॉलिड, मेटल, नॉन मेटल, मेटल आयडीज एक्सप्लेन बाय बँड थिअरी. बँड थिअरी आपल्याला एक्सप्लेन करते. तर मॉलिक्युलर ऑर्बिटल बद्दल त्यांनी सांगितले. मॉलिक्युलर ऑर्बिटल पुढे आपण शिकणार आहे. अकॉर्डिंग टू मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी, इंटरॅक्शन ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल लीड टू कंबायनिंग. तर सगळे ॲटॉमिक ऑर्बिटल कंबाईन होतात आणि एक बँड तयार होतो, मॉलिक्युलर ऑर्बिटलचा बँड तयार होतो. आणि त्यालाच आपण वेगवेगळे प्रकार म्हणतो, कंडक्शन बँड आहे, व्हॅलेन्स बँड आहे. तर कंडक्शन, द हायेस्ट एनर्जी बँड इलेक्ट्रॉन इज कंडक्शन बँड. इंटरॅक्शन इज द आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन. आउटरमोस्ट एनर्जी लेवलची इंटरॅक्शन आहे, इलेक्ट्रॉन त्या बँड मध्ये आले ते डिलोकलाइज होतात. डिलोकलाइज म्हणजे जाऊ शकतात, इकडून तिकडे जाऊ शकतात. व्हॅलेन्स बँड, band having lower energy than the conduction band. Okay, so these electrons in valence band are not free to move, ते फ्री नाही आहेत. ठीक आहे. आता बँड गॅप, तर त्या दोघांमध्ये जी मोकळी जागा आहे, कंडक्शन बँड आहे, व्हॅलेन्स बँड, त्यांच्यामध्ये जी मोकळी जागा आहे त्यालाच आपण काय म्हणतो, बँड गॅप. सो साइज ऑफ बँड गॅप डिसाइड्स वेदर इलेक्ट्रॉन्स कॅन जम्प प्रोमोटेड, ते जम्प करू शकतात की नाही करू शकतात, त्याच्यावर सगळं डिपेंड. आता इथे दाखवलेले बघा मेटल्स. तर मेटल मध्ये काय सिच्युएशन आहे, metals are good conductor, outermost electrons are there, they are easily available in conduction band. पटकन ते इलेक्ट्रॉन जाऊ शकतात कंडक्शन बँड मध्ये. आता इथे दाखवलेलं बघा मेटलची सिच्युएशन काय, एस बँड आहे आणि तो ओव्हरलॅपिंग बँड आहे बघा इथं, ते इलेक्ट्रॉन पटकन जाऊ शकतात पी बँड मध्ये, कंडक्शन बँड. सो cations of the metal atom occupying the lattice vibrate upon their mean positions, higher temperature they undergo increased vibration, flow of electron is interrupted by increased vibrational motion. As a result, conductivity of metal decreases with increase in temperature. खूप जास्त तुम्ही टेम्परेचर वाढाल तर खूप व्हायब्रेशन होईल, इलेक्ट्रॉन पटकन जाऊ शकणार नाही. पण ते जर कमी असेल टेम्परेचर, त्यांच्यामध्ये बँड गॅप कमी आहे, ते जाऊ शकतात. इथे इन्सुलेटर बद्दल सांगितले, डायग्राम वरनच सगळं कळते बघा. एमटी कंडक्शन बँड, तिथे काहीच नाही, इलेक्ट्रॉन नाहीये. आणि फील्ड व्हॅलेन्स बँड मध्ये फॉरबिडन झोन आहे, फॉरबिडन म्हणजे अलाउड नाहीये, लार्ज गॅप आहे, इथे इथे याला इथून इथपर्यंत जंपच मारता येत नाही. जंप नाही मारता आली तर ते इलेक्ट्रॉन जाऊ शकत नाही आणि कंडक्शन होणार नाही. व्हॅलेन्स बँड अँड कंडक्शन बँड आर इन्सुलेटर्स आर सेपरेटेड बाय लार्ज एनर्जी गॅप, फॉरबिडन गॅप. आता सेमी कंडक्टरचा बघा प्रकार काय, डायग्राम बघा. एमटी कंडक्शन बँड आणि फील्ड व्हॅलेन्स बँड, त्यांच्यामध्ये गॅप छोटीशी, स्मॉल एनर्जी गॅप, थोडीस जर एनर्जी दिली की ते वरती जाऊ शकतात, हाय टेम्परेचर केले की ते जाऊ शकतात. सो इलेक्ट्रॉन्स इन कंडक्शन बँड आर फ्री टू मूव व्हेन potential difference is applied. Such a pure semiconductor material which has very low but finite electrical conductivity is intrinsic semiconductor. ते इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर आहे, त्याच्यामध्ये लो कंडक्टिव्हिटी आहे. तर आपण मुद्दामून त्याच्यामध्ये काहीतरी गोष्टी टाकू शकतो. फॉर एक्झाम्पल
आपण त्याच्यात डोपिंग करू शकतो. डोपिंग म्हणजे काय? त्याच्यात इम्प्युरिटीज आपण ऍड करणार आहे आपल्या फायद्यासाठी. आपण काय त्याच्यात करणार आहे? इम्प्युरिटी ऍड करणार आहे. सो कंडक्टिव्हिटी ऑफ सेमीकंडक्टर कॅन बी इन्क्रीज्ड. आपण त्याची कंडक्टिव्हिटी वाढवू शकतो. प्रोसेस ऑफ ऍडिशन मायन्यूट क्वांटिटी ऑफ इम्प्युरिटी. त्याच्यामध्ये थोड्या प्रकारामध्ये इम्प्युरिटी आपण ऍड करायची. त्याला डोपिंग टेक्निक असं म्हणतात. सो एक्सट्रेन्सिक सेमीकंडक्टर आपण त्याच्यात मिक्स केलेले आहे. त्यामध्ये दोन प्रकार सांगितले, एन टाईप आणि पी टाईप. एन म्हणजे निगेटिव्ह टाईप, पी म्हणजे पॉझिटिव्ह टाईप. तर एन टाईप सेमीकंडक्टर कंटेन इन्क्रीज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये वाढवायचे. आता त्यांनी काय सांगितलंय, 15 ग्रुपचे जे एलिमेंट आहेत ते त्याच्यात मिक्स करायचे. फॉर एक्झाम्पल सिलिकॉन विथ फॉस्फरस. तर सिलिकॉन जो आहे त्याच्यामध्ये फॉस्फरस ऍड करायचा. डायग्राम बघा. तो सिलिकॉन सगळीकडे आहेत, मध्येच फॉस्फरस. आता फॉस्फरसचं जर बघितलं तर एक इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा आहे. सिलिकॉनचा बघा 284 कॉन्फिगरेशन आणि फॉस्फरसची काय 285. सिलिकॉन 4 बॉन्ड बनवणार आहे. फॉस्फरसकडे 4 बॉन्ड झालेत, एक्स्ट्रा झाला, 5वा बॉन्ड नाही बनू शकत, एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन. तोच इलेक्ट्रॉन कसा आहे, अवेलेबल आहे, मोबाईल आहे, जाऊ शकतो घेऊन, इलेक्ट्रिसिटी पास करू शकतो आणि त्यामुळे त्याची कंडक्टिव्हिटी अचानक वाढते. 4 or 5 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स ऑफ द पी आर युटिलाइज्ड. 5 पैकी 4 युटिलाइज होतात, एक राहिला एक्स्ट्रा. 1 एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन इज नीडेड फॉर बॉन्डिंग. Therefore, silicon is doped with phosphorus, has more number of electrons, and these electrons are available in conduction band. तर ते तुम्ही टाकल्यानंतर ते कंडक्शन त्याचं सुरू होतं. त्यानंतर पी टाईप आहे. तर पी टाईप सेमीकंडक्टर इज प्रोड्यूस बाय डोपिंग प्युअर सेमीकंडक्टर मटेरियल सिलिकॉन और जर्मेनियम विथ इम्प्युरिटी ऑफ ग्रुप 13 एलिमेंट. ग्रुप 13 चा जो एलिमेंट आहे त्याच्यामध्ये आपण काय करतो, हे ऍडिशन करतो. बघा, कन्सिडर फॉर एक्झाम्पल प्युअर सिलिकॉन डोप्ड विथ बोरॉन. तो बोरॉन मध्ये मिक्स केल्यानंतर काय होतं, आता बोरॉनचं कॉन्फिगरेशन तुम्हाला माहिती, त्याला बोरॉन ॲटॉमिक नंबर 2,3. तर तो 3 बॉन्ड बनवू शकतो, पण त्याच्या एक ठिकाणी रिकामा असणार. तर ते जे आहे त्याला आपण होल म्हणतो, नो इलेक्ट्रॉन. तर तिथं दुसरे इलेक्ट्रॉन येऊ शकतात. होल हॅज अ टेंडन्सी टू ऍक्सेप्ट इलेक्ट्रॉन फ्रॉम द व्हिसिनिटी. व्हिसिनिटी म्हणजे आजूबाजू, आजूबाजूचे इलेक्ट्रॉन तो घ्यायचा प्रयत्न करतो. त्याच्याकडे कमी आहे, तो घेणार दुसऱ्याकडनं, आणि मग तिथे व्हिसिनिटी झाल्यानंतर मग इलेक्ट्रॉनचा फ्लो सुरू होतो. त्याला स्पी टाईप सेमीकंडक्टर असं आपण म्हणतो. आता मॅग्नेटिक प्रॉपर्टी. तर मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ द सॉलिड कॅन बी अंडरस्टूड इझिली बाय द टर्म क्लासिकल पिक्चर ऑफ इलेक्ट्रॉन. तर इलेक्ट्रॉन जो आहे तो स्वतः भोवती फिरतोय, न्यूक्लियस भोवती फिरतोय, तर तो एक टायनी मॅग्नेटचं काम करतो. ऍटमच एक मॅग्नेटचं काम करतो. ऍटॉमिक लेवलला मॅग्नेटिझम सुरू होतं. आता मॅग्नेटिझमचे प्रकार काय, तर पहिला आहे डायमॅग्नेटिक सॉलिड. सबस्टन्स विच ऑल इलेक्ट्रॉन्स आर पेड वीकली रिपेल्ड बाय मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड मध्ये तो रिपेल करतो, लांब जातो, त्यालाच आपण काय म्हणायचं, डायमॅग्नेटिक. लक्षात ठेवा नाव काय, डायमॅग्नेटिक. सबस्टन्स विच आर वीकली रिपेल्ड. तर त्याच्यामध्ये एक्झाम्पल काय, N2F2 NaCl H2O त्याचं एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर आहे पॅरामॅग्नेटिक. आता पॅरामॅग्नेटिक काय, अनपेड इलेक्ट्रॉन विच आर वीकली अट्रॅक्टेड. अनपेड इलेक्ट्रॉन विच आर वीकली अट्रॅक्टेड, अट्रॅक्ट होते बाय मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड मध्ये ते अट्रॅक्ट होते, त्यालाच पॅरामॅग्नेटिक म्हणायचं. ओके. आणि फेरोमॅग्नेटिक. तर फेरोमॅग्नेटिक मध्ये काय, लार्ज नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन, खूप सारे अनपेड इलेक्ट्रॉन आहेत आणि ते स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होतात. त्याच्यामध्ये आयन, कोबाल्ट, निकेल हे 3 लक्षात ठेवा. आयन, कोबाल्ट, निकेल. गॅडोलिनियम पण आहे, जेडी, आणि CrO2 क्रोमियम ऑक्साईड, हे पण त्याचे एक्झाम्पल आहेत. पण आयन, कोबाल्ट, निकेल हे एकदम कॉमन आहे, तुम्हाला माहिती आहे. त्यात सर्वात जास्त तर आयनच आहे. आयन खूप जास्त अट्रॅक्ट होतो, त्याचं कारण म्हणजे फेरोमॅग्नेटिझम. तर फेरोमॅग्नेटिझम, डायमॅग्नेटिझम, पॅरामॅग्नेटिझम हे 3 लक्षात ठेवा. ठीक आहे. थँक्यू. थांबूया आपण.